श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय बाळानो, तुम्ही आलात, बसा आणि शांत बसून ऐका. तुम्हाला ऐकायला खूप छान वाटते ना? ते दोघे बाळ म्हणतात, होय स्वामीराया, आम्हाला तुम्ही खूप छान सांगता. स्वामी म्हणतात, बाळानो, काही लोक असे असतात की श्रीमंतांना मान सन्मान देतात आणि जे गरीब असतात त्यांचा अपमान करतात आणि त्यांना कमी लेखतात. बघा बाळानो, माणसांकडे पैसा, मान, सन्मान असेल त्याच माणसांनाच माणसे विचारतात. पण बाळानो, माणसाकडे पैसा, मान, सन्मान असला तरी त्याला देवाचे चरण हे धरायचंच लागतात. तेव्हा तो बाळ स्वामींना प्रश्न विचारतो की स्वामीराया, देवाचे चरण धरणे म्हणजे काय हो? स्वामी म्हणतात, बाळानो, म्हणजे देवाला नतमस्तक होणे, म्हणजे सोपा अर्थ देवाचे पाय धरून त्याला शरण जाणे. स्वामी म्हणतात, समजले का आता? बाळ म्हणतो, हो स्वामीराया, आता माझ्या लक्षात आले. स्वामी म्हणतात, बाळानो, जी गोष्ट आपल्याला नाही कळली तर त्याचा अर्थ आपण समजावून घ्यायचा असतो. आणि बाळानो, तुम्हाला जर नाही कळले तर तुम्ही मला आवडीने विचारता. यातच मनुष्याचे श्रेष्ठत्व असते. स्वामी म्हणतात, बाळानो, ज्या मनुष्याच्या पाठीमागे त्याचा देव असतो त्याला कधीच कोणतीच भीती राहत नाही, कारण परमेश्वर त्याचा सांभाळ बरोबर करतो. प्रत्येक मनुष्याने देवाची भक्ती ही केलीच पाहिजे. इतर लोकांनी जरी साथ सोडली तरी परमेश्वर कायम आपल्या पाठी असतोच, आपले काही वाईट होऊन देत नाही. बाळानो, जेव्हा आयुष्यात आपल्याला वाटते की संकटे मोठे आहेत, सगळे मनाविरुद्ध आहे, तेव्हा भगवंतावर विश्वास ठेवा, कारण जे घडते ते त्यांच्या योजनेनेच घडते. आणि बाळानो, शेवटी आपल्या भल्यासाठीच असते ना? स्वामी म्हणतात, बाळानो, देवाला फसवणे शक्य नाही. खरी तीच जी भक्ती सत्यासाठी उभी राहते. चुकीच्या कर्मांना पूजा समजू नका, कारण देव नेहमी धर्माच्या बाजूने असतो. बाळा, काही लोकांचे मन, वाणी आणि कृती शुद्ध नसेल तर देवापुढील दिवा विजलेला समजावा. आणि बाळानो, कर्म हीच खरी पूजा असते. समजले का बाळानो? ते दोघी बाळ म्हणतात, स्वामीराया, समजले आम्हाला. स्वामी म्हणतात, बाळानो, वेळ कोणासाठी कधीच थांबत नसते आणि थांबवता पण येत नसते. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असे कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र कमी करता येतो. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया, आम्हाला अडचणी कितीही असू देत, डोळ्यात पाणी कितीही असू देत, पण जर तुम्ही आमच्या अंतःकरणात असता तेव्हा उत्तर नेहमीच एकच असते, माझ्यावर विश्वास ठेव, सगळे ठीक होईल. हो की नाही स्वामीराया? स्वामी म्हणतात, होय बाळा, खरे आहे ना तुझे बोलणे? बरोबर. बाळ म्हणतो, स्वामीराया, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी मनाशीच म्हणतो की स्वामी शक्ती माझ्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी. आणि स्वामीराया, जेव्हा माझ्यासोबत कोणी नसते तेव्हा मी मनाशीच म्हणतो की सोबतीला माझे स्वामी. तेव्हा स्वामी असतात आणि म्हणतात, बाळा, मला सर्व माहीत असते. स्वामीराया, आम्ही तुमचे बाळ आहोत. आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही देता, कारण तुम्ही स्वतः स्वामीराया उत्तर आहात. स्वामी म्हणतात, बाळानो, प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि अनुभव देऊन जातो. स्वामी म्हणतात, बाळानो, तुमच्या खिशात जरी पैसे नसतील काही हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना, कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरूनच नतमस्तक होत असतात. बाळानो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संकटे असतात, पण ज्याने श्रद्धा ठेवली आहे त्याला वाटही सापडते. बाळानो, कष्ट न करता मिळवलेला पैसा फक्त संपवण्यासाठी करतात, तर काही घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य कसे जगायचे हे शिकवत असतो. पण प्रत्येकाला हे कळत नसते. स्वामी म्हणतात, बाळानो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका. स्वामी म्हणतात, एक खेडेगाव होते. त्या गावात एक मुलगा राहायचा. तो जेमतेम 27-28 वर्षाचा असेल. त्याच्याबरोबर त्याची आई पण राहायची. तेव्हा तो मुलगा, आई त्याची खाऊन पिऊन सुखी होते आणि समाधानी होते. तो मुलगा खूप कष्ट करायचा. तो पडेल ते काम करायचा.
तो जास्तच मेहनती होता आणि मुख्य म्हणजे त्याची देवावर खूप श्रद्धा होती. तो आपल्या आईला नेहमी म्हणायचा की आई, आपल्याकडे जास्त पैसे नसले म्हणून काय झाले, आपण तर उपाशी राहत नाही ना. मात्र आपल्याला देवाच्या कृपेने पुरेसे अन्न खायला मिळते. त्यावर त्याची आई म्हणाली, होय बाळा, आपण तर खूप श्रीमंत आहोत. अरे, काही लोकांना खायला पण मिळत नाही. बिचारी लोक अन्न अन्न करतात. बाळा, आपल्याला देवाने दिले ना, त्यातच खूप आपण समाधानी राहायचे आणि देवावर विश्वास ठेवायचा. बाळा, देव काही आपल्याला काहीही कमी पडून देत नाही. अरे, आपण जर देवावर विश्वास ठेवला तर तो देव पण आपली काळजी घेईल ना. तेव्हा तो मुलगा आईला म्हणतो की आई, आपण जरी पैशाने श्रीमंत नसलो तरी मनाने मात्र श्रीमंत असायला पाहिजे ना. आई, एक ना एक दिवस माझ्या कामात प्रगती होईल आणि मी खूप कष्ट करेन. पण आई, मला जेव्हा माझ्या कामातून जास्त पैसे भेटतील तेव्हा मी अहंकार करणारच नाही. त्याचे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली, बाळा, खरोखर मला समाधान वाटले तुझे ऐकून. बाळा, आपण प्रत्येक गोष्टी समाधानी राहायचे. देव पण आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो. तर स्वामी त्या दोघा बाळाला म्हणतात, बाळानो, कशी वाटली गोष्ट, तुम्हाला या गोष्टीतून काय कळले. तेव्हा ते दोघे बाळ म्हणतात, स्वामीराया, आपल्याकडे ज्या गोष्टी थोड्या फार असतात त्यातच आपण खूप समाधानी राहावे आणि खूप कष्ट करावे आणि आपल्याला जास्तच पैसे मिळाले म्हणून कधीच गर्व करू नये. आणि मुख्य म्हणजे आपण मनाने खूप श्रीमंत असायला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळानो, तुम्ही दोघे आता खूप हुशार झालात. तुम्ही आम्हाला या गोष्टीतून एक ना एक अर्थ सांगितलात. असे म्हणून स्वामींनी दोघा बाळांची पाठ थोपटली आणि म्हणाले, बाळानो, खूप मोठे व्हा, खूप कष्ट करा, कोणाचे कधीच लाचार होऊ नका, कोणाचे पाय कधीच धरू नका. फक्त परमेश्वराला तुम्ही शरण जा आणि परमेश्वराचे पाय धरा. स्वामींनी दोघा बाळांना आशीर्वाद दिला. तेव्हा ते दोघे बाळ स्वामींच्या नतमस्तक होतात. स्वामी म्हणतात, बाळानो, आता तुम्ही घरी जाता का. ते दोघे बाळ म्हणतात, स्वामीराया, अजून सांगा ना थोडे. स्वामी म्हणतात, बाळानो, माणसाने कोणत्याही कामाला लाज धरू नये. बाळानो, काही माणसे अशी असतात की देवाची भक्ती करतात आणि चुकीचे वागतात. मग देव त्या माणसांना वाचवेल का, नाही ना. बाळ म्हणतो, नाही स्वामीराया, कसे वाचवेल देव. स्वामीराया, त्या माणसाने चांगले वागले पाहिजे ना. स्वामी म्हणतात, हो बाळानो, माणसाने चांगले वागले तर देव सुद्धा वाचवू शकतो. स्वामी म्हणतात, बाळानो, आपल्या गुरुना शरण गेलो तर पूर्व प्रारंभाचा सकारात्मक परिणाम कमी होतो. स्वामी म्हणतात, बाळानो, आता पुरे झाले हा, आता तुम्ही घरी जा आणि शांत जाऊन झोपा. स्वामी म्हणतात, स्वामी असे म्हणतात. ते दोघे बाळ स्वामींना नमस्कार करतात आणि घरी जायला निघतात. श्री स्वामी समर्थ.